डायरेक्ट मुद्द्यावरती येतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील आज कोर्टामध्ये हजर होते। त्यांनी सुदर्शन घुलेच या सर्व गँगचा प्रमुख आहे आणि वाल्मिक कराड या सर्वांचा बाप आहे असा युक्तिवाद केला। पुढे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये कोणता युक्तिवाद केला याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक वाघमारे। जर तुम्ही आतापर्यंत मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राइबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या, म्हणजे तुम्ही कायम माझ्या सोबत राहाल। आता मेन मुद्दा असा की अख्ख्या महाराष्ट्राला गाजवणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली। कोर्टामध्ये देशमुख कुटुंबियाच्या मागणीनुसार नावाजलेले सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते। तर आरोपी ज्यांनी अतिशय महान काम केले त्यांच्या बाजूनी अनंत अनंत तिकडे, राहुल मुंडे हे सर्व वकील उपस्थित होते। कोर्टाची सुरुवात झाली। सर्वात पहिले उज्ज्वल निकम यांनी केसचे जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते कोर्टासमोर सादर केले। त्यानंतर जी माहिती समोर आली आहे त्याच्यानुसार तब्बल 15 मिनिटं उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये आपला युक्तिवाद केला आणि 15 मिनिटं घुले, मुंडे, वाल्मिक कराड सर्वांची लायकी काढून टाकली। यासोबतच वाल्मिक कराड यांनीच सुदर्शन घुले याला ऑर्डर दिली होती की आवदा कंपनीकडून खंडणीची मागणी करा आणि हे सर्व पुरावे CDR रेकॉर्डमध्ये असल्याचे उज्ज्वल निकम यांनी कोर्टात सांगितले। त्यानंतर जेव्हा सुदर्शन घुले आवदा कंपनीमध्ये आपल्या टोळीसोबत खंडणीची मागणी करायला गेला, तिथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आडवे आले। नंतर पुढे 8 डिसेंबरला नंदूर फाट्यावरती हॉटेल तिरंगामध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे या सर्वांनी त्यांच्या सर्व टोळींनी एक मीटिंग घेतली। मीटिंगमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आपल्याला आडवा येतोय, त्याचं करायचं काय या प्रमुख मुद्द्यांवरती त्यांनी चर्चा केली आणि मग त्यांनी शेवटी निर्णय घेतला की जो आपल्याला आडवा येईल त्याला कायमचा धडा शिकवा। म्हणजे संतोष देशमुख यांना कायमचा धडा शिकवायची ऑर्डर त्यांना वरून भेटली आणि त्यांना जशी ऑर्डर भेटली तसंच संतोष देशमुखांना किडनॅप करून त्यांचा जीव जाऊसपर्यंत, खुनाची उलटी करूसपर्यंत मारून मारून जीव घेतला। एवढेच नव्हे तर सर्वात मोठा खुलासा उज्ज्वल निकम यांनी केलाय तो म्हणजे कृष्णा आंधळे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये तब्बल विष्णू चाटेच्या फोनवरून 3 वेळा फोनवरती संवाद साधला गेला आणि हे पुरावे CDR मध्ये भेटले असल्याचे उज्ज्वल निकम यांनी कोर्टात सांगितले। नंतर उज्ज्वल निकम यांच्या मतानुसार ही जी पूर्ण संतोष देशमुख प्रकरणाची केस आहे ही चार्ज फ्रेमसाठी तयार आहे। चार्ज फ्रेम म्हणजे केस संपले, डायरेक्ट आरोपींना शिक्षा होऊ शकते, एवढे पुरावे आता आपल्याकडे आहेत असं उज्ज्वल निकम यांनी कोर्टात सांगितलं। पण आरोपीच्या वकिलांनी याला विरोध केला आणि कारण दिलं ते असं की जी चार्जशीट आहे, जे आरोपपत्र आहे ते आतापर्यंत आम्हाला भेटलं नाहीये, त्यामुळे हे चार्जशीट आम्हाला तुम्ही सादर करा, आम्ही चार्जशीटचे निरीक्षण करू आणि त्याच्यानुसार पुढे आम्ही आमचा डिफेन्स सादर करू। त्यामुळे पहिल्या सुनावणीमध्ये पहिल्या तारखेला तरी सुदर्शन घुले, वाल्मिक कराड हे सर्व मूर्ख चुत्या माणसं वाचलीत असं म्हणायला काहीच हरकत नाहीये। पण वाचणार ते कधीपर्यंत वाचणार? कारण यांच्या मागे लागलाय तो महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट वकील, सरकारी वकील उज्ज्वल निकम, आणि आता हे वाचणार नाहीत असं मला तरी वाटतंय। मित्रांनो, महाराष्ट्रातून तुम्ही ही व्हिडिओ बघता, तुम्हाला काय वाटतंय? उज्ज्वल निकम, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांना पुरून उरतील, त्यांना शिक्षा करतील? तुमचं मत काय? खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आतापर्यंत जर मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राइबचं बटन आहे ते दाबून घ्या आणि भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येणार आणि तुम्ही माझ्या सर्व व्हिडिओ बघू शकाल। व्हिडिओ इथेच संपवतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।